सामाजिक संस्थेतील मुलांनी घेतला आंबे खाण्याचा आस्वाद। अहिल्यानगरमध्ये निरंजन सेवाभावी संस्थेचा अभिनव उपक्रम। विशेष मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने मँगो मस्ती 2026 या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। विविध सामाजिक संस्थांमधील सुमारे 200हून अधिक विशेष मुलांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। रसाळ आंब्यावर ताव मारताना या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता। निरंजन सेवाभावी संस्था नेहमीच अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबवत असते। या वर्षीच्या मँगो मस्तीमुळे केवळ मुलांना आंब्याचा आस्वादच मिळाला नाही, तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्नही यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। या प्रसंगी उद्योजक जितेंद्र बिहाणी, श्रद्धा बिहाणी, उद्योजक संजय पुगालिया, सपना आसवा, कमलेश झवर, अर्चना पुगालिया, सुरेश चांडक, अतुल डागा, स्वप्नील कुलकर्णी, निलेश बिहाणे, सुमित चांडक, राहुल झवर, मुकुंद धूत, रविकांत काबरा, विशाल झवर, राहुल बजाज, पवन बंग, पियुष झवर, महेश बिहाणे, सुहास चांडक, भूषण मालू, मनीष सोमाने, योगेश बजाज, अभिजित सारडा, धीरज डागा, सचिन भंडारे, प्राजक्ता डागा, योगिता कुलकर्णी, अर्चना झवर, श्रुती डागा आदी जण उपस्थित होते। दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। गेल्या 7-8 वर्षापासून निरंजन सेवाभावी संस्था हा उपक्रम राबवते आणि मला खूप आनंद आहे की बंगडीवाला परिवार या उपक्रमाचाही एक भाग आहे। आम्हाला मनस्वी खूप आनंद होतो ज्यावेळेस या लहान लहान मुलांना हा आंबा महोत्सव आणि मँगो इटिंग कॉम्पिटिशन मध्ये आम्ही यांना पाहतो। त्यांचा आनंद याचं वर्णन शब्दात करणं अतिशय अवघड आहे, पण निरंजन सेवाभावी संस्थेला खरोखर आम्ही धन्यवाद देतो की असे उपक्रम ते राबवतात आणि त्यांच्या पुढील सगळ्या उपक्रमांना आमच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, मी स्वप्नील कुलकर्णी, निरंजन सेवाभावी संस्था अहिल्यानगरचा सदस्य। आज आपण येथे आंबा महोत्सव म्हणजे अनलिमिटेड आंबा खाण्याची स्पर्धा खास मुलांसाठी, म्हणजे जे मुलं वेगवेगळ्या संस्थेमध्ये आता शिकत आहे, स्नेहालय असेल, बालघर प्रकल्प असेल, सावली असेल, अशा विविध संस्थेतील अनाथ मुलांसाठी आपण ही आंबा खायची कॉम्पिटिशन एक म्हणजे आंबा महोत्सव आपण हा दरवर्षी भरवतो। जवळपास हे 7वं वर्ष आहे। गेले 6-7 वर्ष झाले निरंजन सेवाभावी संस्था ही सातत्याने हा उपक्रम घेत आहे। दर उन्हाळ्यामध्ये मुलांना जशी आपल्या मुलांना मामाच्या घरी जायची एक ओढ असते, तशी या संस्थेतील मुलांना या कार्यक्रमाची ओढ लागलेली असते। या मुलांच्या आनंदासाठी आपण हा कार्यक्रम दरवर्षी घेत असतो। धन्यवाद।